विचारपीठावर उपस्थित माननीय मुख्याध्यापक तसेच गुरुजन वर्ग, त्याचप्रमाणे गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, सदस्य, उपस्थित पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः आपणा सर्वांना या प्रजासत्ताक दिनाच्या व गणतंत्र दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। त्याचप्रमाणे आपले जे भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर जयपाल सिंह मुंडा या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो। त्याचप्रमाणे आज त्यांची जयंती आहे असे क्रांतिकारक रॉबिन हुड, तंट्या मामा भिल यांना देखील विनम्र अभिवादन करतो। या ठिकाणी मी आलो सकाळी त्यावेळेला या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये तुमची ही शाळा बघून मला देखील माझ्या शाळेची आठवण झाली, कारण मी देखील अशा 26 जानेवारीला आणि 15 ऑगस्टला सकाळी आम्ही पहाटे 5 वाजता उठायचो आणि एक अशी जय्यत घरामध्ये तयारी असायची। सकाळी तयार होऊन मेहंदी वगैरे, मुलींच्या ज्या केस कारणं वगैरे इतकं सुंदर वाटायचं। असाच क्षण आज या शाळेमध्ये अनुभवायला मिळाला। त्यामुळे पुन्हा एकदा मला माझ्या शाळेची आठवण होऊन आपण सर्वांनी करून दिल्याबद्दल आपल्या सर्वांच्या मनापासून आभार। त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी मला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सकाळी कार्यक्रम झाले, त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक मुलांमध्ये असे गुण आहेत की जे या ठिकाणी सादर करण्यात आले। अनेक मुलांनी या ठिकाणी काही सांस्कृतिक कार्यक्रम केले, त्या माध्यमातून देखील त्यांनी स्वतःचा एक त्यांच्यामध्ये असलेला गुण या ठिकाणी दाखवला। तर मला खात्री आहे की या ठिकाणी एक आज तुषार खाडे नाव आहे वाटतं त्याचं, की त्यांनी देखील एक सकाळी इथे जो मुलींनी गायन केलं त्यामध्ये त्यांनी जे वाजवलं ते अतिशय सुंदर होतं। अशा प्रकारच्या मुलांमध्ये असलेले लोक जे आपल्या सह्याद्रीच्या रांगांमधूनच जे लोककला होती, जी या सह्याद्रीच्या रांगांमध्ये कधीतरी कुठेतरी हरवलेली आहे, ती पुन्हा एकदा जागृत करण्याचं काम या जिल्हा परिषदच्या शाळेच्या माध्यमातून होत आहे, याचा देखील आम्हाला अभिमान आहे। या ठिकाणी अनेक मुलांनी आपल्या भाषणातून जे भाषण केलं ते चांगल्यांना करता येणार नाही अशा प्रकारचं भाषण या ठिकाणी अनेक मुलांनी इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, ज्या कॉन्व्हेंटच्या मुलांमध्ये मी देखील जातो, इंग्रजी शाळेच्या मुलांमध्ये जातो, परंतु या जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये जे मुलांचे इतके गुण आहेत ते देखील त्या मुलांना मागे पाडतील अशा प्रकारचे मुलांमध्ये या गुण आहेत। एक चांगला नेता देखील नेतृत्व कौशल्य या मुलांमध्ये दिसतं आहे आणि मला खात्री आहे की आपल्या भारताचं भविष्य जर कोणी घडवणार असेल तर या जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलं जे घडवणार आहे, एवढी खात्री मला निश्चित या आजच्या कार्यक्रमामधून वाटली। त्याचप्रमाणे आपल्या भारतीय संविधानाच्या बद्दल आपण या ठिकाणी अनेक मुलांनी माहिती दिली, परंतु मला एक खंत वाटते की ज्या भारतीय संविधानाच्या माध्यमातून नेमकं काय घडलं की 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारीला या दोघांमध्ये आपण साजरा करतो, हा दोन्ही राष्ट्रीय सण आहे, परंतु साजरा करत असताना 15 ऑगस्टला आपण जे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो, तर त्यावेळेला आपल्या ज्या शहीदांनी, क्रांतिकारकांनी आपल्या आहुती दिली, आपल्या बलिदान दिलं आणि हा देश जो ब्रिटिशांपासून असेल किंवा या ठिकाणी जी सामाजिक व्यवस्था असेल त्या सर्व सामाजिक व्यवस्थेतून, ब्रिटिशांच्या साम्राज्यातून हा देश स्वतंत्र केला, म्हणून आपण 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी त्या सर्व शहीदांना श्रद्धांजली देतो। परंतु 26 जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो, गणतंत्र दिन साजरा करतो, तर या ठिकाणी आपण साजरा करत असताना आपले हक्क जे अधिकार आहेत ते भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपल्याला मिळालेले आहेत, म्हणून जे हक्क आपल्या नागरिकांना मिळाले तर आपण या ठिकाणी जे भारतीय संविधान उद्देशिका आहे त्या उद्देशिकेच्या माध्यमातून या ठिकाणी जी भारतीय संविधानाची उद्देशिका आहे ते उद्देशिकाचं वाचन या भारतीय संविधानाच्या दिवशी जर झालं असतं, या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी झालं असतं, तर निश्चितप्रमाणे जे महाराष्ट्र शासनाचा जो काढलेला आहे की घर घर संविधान, तर त्या माध्यमातून हा जी उद्देशिका आहे ती या मुलांच्या माध्यमातून घरापर्यंत पोहोचली असती आणि ह्या उद्देशिकेच्या माध्यमातून आपल्याला हा देश कसा घडवायचा आहे तो या उद्देशिकेच्या माध्यमातून आपल्याला निश्चितपणे मुलांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचला असता। तर ती उद्देशिका आपण जर बघितली तर त्यात प्रथमतः जी सुरुवात होते की आम्ही भारताचे लोक, तर भारताचे लोक का म्हटलं, कारण नागरिक देखील म्हटलं असतं आम्ही भारताचे नागरिक, परंतु भारताचे लोक म्हटलं कारण नागरिक कोण असतो, जो 18 वर्षाच्या वरील आहे तो या देशाचा नागरिक आहे, परंतु आम्ही नागरिक नाही तर आम्ही भारताचे लोक, मग त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही सर्व येतो। जे मुलं आहेत तो 5 वर्षाचा असेल, तो 6 वर्षाचा असेल, तो 10 वर्षाचा असेल, त्या सर्व मुलं त्या
आम्ही भारतीय लोक जे आहोत त्याच्यामध्ये येतात. आणि या भारतीय लोकांच्या माध्यमातून जे उद्देशिका आहे त्या उद्देशिकामध्ये सांगितलेलं आहे की आम्ही देश कसा घडवणार आहे, की तो देश घडवणार आहे की तो देश असेल समाजवादी, तो देश असेल लोकतंत्र, धर्मनिरपेक्ष असा देश आम्हाला घडवायचा आहे भारतीय लोकांना. आणि तो देश घडवण्याची जबाबदारी आम्ही या 26 नोव्हेंबरला 1949ला स्वीकारली. आणि त्यानंतर ह्या जो देश आम्ही स्वीकारला 1949ला आपण ती घोषणा केली आणि 1949ला आपण त्याची अंमलबजावणी करण्याची सुरुवात केली. जे हक्क अधिकार आपल्याला 1949ला सुरू झाले, जे भारतीय संविधानाने आम्हाला दिले. आणि म्हणून आपल्याला जर खऱ्या अर्थाने हा देश घडवायचा असेल तर तो भारतीय संविधानाची जी उद्देशिका आहे ती निरंतर वाचली गेली पाहिजे. तर ती वाचली गेली तर निश्चितप्रमाणे आपल्या देशामध्ये की जे अधिकार आपल्याला मिळाले आहे, सामाजिक अधिकार, आर्थिक अधिकार, राजनैतिक अधिकार, हे आपल्या सर्वांना या ठिकाणी जे खासदार असतील, आमदार असतील, या माध्यमातून ते आपल्याला गवाही देतात की आम्ही अशा प्रकारचे राजकीय हक्क, सामाजिक हक्क आपल्याला मिळवून देऊ. त्याचप्रमाणे जो देश आपल्याला घडवायचा आहे, धर्मनिरपेक्ष, समाजवादी, गणतंत्र असा देश घडवण्याची जबाबदारी मात्र आपल्या या सर्व लोकांवरती आहे. आणि या लोकांच्या माध्यमातून हा देश आपल्याला घडवायचा आहे. आणि ते घडवण्याचं जर कोणाच्या हातात असेल तर ते 3 महत्वाचे व्यक्ती आहे. ते सर्वात महत्वाचे आहेत, ते म्हणजे शिक्षक, विद्यार्थी आणि पालक. या तिघांचा ऋणानुबंध जर जुळला तर निश्चितप्रमाणे हा देश आपल्या या देशाचं भविष्य उज्ज्वल असल्याशिवाय राहणार नाही. फक्त जर शिक्षकांनी ती जबाबदारी घेतली तर होणार नाही. तर ती शिक्षकांची जबाबदारी आहे, त्याचप्रमाणे ती पालकांची देखील जबाबदारी आहे, त्याचप्रमाणे ती विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे. या तिघा मिळून पालक, विद्यार्थी आणि शिक्षक या तिघांनी जर ती जबाबदारी पार पाडली तर आपल्या येणाऱ्या या भारताचं भविष्य निश्चितपणे उज्ज्वल असणार आहे. कारण शिक्षक जे आपल्या विद्यार्थ्यांना सांगत असतात तर आपल्या पालकांनी देखील आपल्या विद्यार्थ्यांचे जे शिक्षक वर्ग आहे त्यांच्याशी संबंध आपला विचारलं पाहिजे की आपला विद्यार्थी कुठल्या गुणांमध्ये तो चांगला आहे, त्याची प्रगती कशी होत आहे, याची जबाबदारी देखील पालकांनी घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी देखील आपल्याला जर काही शंका असेल, आपल्याला जर काही कळलं नाही तर आपण बिशक कुठल्याही न घाबरता आपल्या शिक्षकांना विचारलं पाहिजे. कारण शिक्षकांनी इतका दुसरा मित्र आपल्याला सापडणार नाही. शिक्षक हा जेवढा मित्र आपला चांगला जर आपण करून घेतला विद्यार्थ्यांनी तर आपण ह्या देशामध्ये एक चांगलं नाव उज्ज्वल कराल, या देशाचं, या शाळेचं, अशा प्रकारे त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबाचं, याची खात्री मला आहे. कारण मी देखील आमचे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांच्या माध्यमातूनच मी घडलेलो आहे. कारण मी ज्या पाड्यामध्ये शिकलो, तुमच्यासारखं छोटं गाव आहे, त्या गावामध्येच मी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो. आणि म्हणूनच मला अभिमान आहे की त्या शिक्षकांनी आम्हाला घडवलेलं आहे. तर अशा प्रकारच्या शिक्षकांशी जर आपण संबंध ठेवला, त्यांना जर आपलं मित्र बनवलं तर निश्चितप्रमाणे आपल्या मनामध्ये